आणि बातमी आहे बीडमधून गणपती बाप्पाची। नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या बीडच्या माजलगाव इथल्या निजामकालीन टेंबे गणपतीची स्थापना उद्या होणार आहे। तत्कालीन निजाम सरकारने परवानगी नाकारल्याने या गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीच्या दिवशी करण्यात येते। इको फ्रेंडली मूर्तीची परंपरा मंडळाने आजही कायम ठेवली आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे बीडचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांनी। बीड जिल्ह्यामध्ये शेवटच्या 5 दिवसात बसणारा एक असा गणपती आहे आणि या गणेश उत्सवाचं जी सुरुवात आहे ती उद्यापासून होत आहे। आणि आपल्यासोबत आहेत या धोंडीराज टेंबे गणेश मंडळाचे अध्यक्ष। काय आहे नेमकी परंपरा? 1901ला आमचे जे काही जोशींचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांनी या टेंबे गणेशाची स्थापना केली। अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळी ही स्थापना केली, पण काही अडचणीमुळे, समजा अडचण म्हणजे अशी झाली की आपण गणेश उत्सव ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेस त्या मिरवणुकीला निजाम सरकारची परवानगी मिळालेली नव्हती। मग ती निजाम सरकारची परवानगी मिळाली नाही म्हणून त्यावेळेस काही समाजकंटकांनी तो गणपतीची मिरवणूक आहे ती थांबवली होती। मग ही मिरवणूक थांबवल्यानंतर पहिल्या दिवसापासून 5 दिवसापर्यंत त्याच जागेवर होते। आणि मग ज्यावेळेस आपली लोक म्हणजे हे पूर्वज घोड्यावर हैदराबादला गेले आणि निजामाकडून एक परवानगी घेऊन आले आणि परवानगी आणल्यानंतर तो दिवस होता भाद्रपद शुद्ध एकादशी। म्हणून इतर गणपतीपेक्षा उशिरा 5 दिवसानं हा गणपती बसतो, म्हणजे भाद्रपद शुद्ध एकादशीला बसतो आणि प्रतिपदेला उठतो। पितृपक्षामध्ये प्रतिपदेला उठतो। नियमानं विसर्जन पौर्णिमेला असतं, मिरवणूक प्रतिपदेला असते। त्यावेळेसपासूनची परंपरा आजपर्यंत आम्ही राखत आलोत। आजही आपली मूर्ती घरीच चिखल, शेण, माती, साळवण, गोमित्र या सगळ्याचं मिश्रण लगदा तयार करून ही मूर्ती तयार केली जाते। अशा प्रकारे ही मूर्ती याच पद्धतीने इको फ्रेंडली बनवली जाते, जी की पर्यावरण पूरक आहे आणि कुठल्याही प्रकारची तिची विटंबना होऊ शकत नाही। आणि पहिल्या दिवशीची प्राणप्रतिष्ठा ही आजही वैदिक परंपरेनं आणि पूर्ण व्यवस्थितच वैदिक पद्धतीने केल्या जाते। NDTV मराठीसाठी मी स्वानंद पाटील, बीड।